तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यावर एमपीडीए लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। यासाठी महाराष्ट्र सरकारचा स्वतःचा कायदा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच या प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले। तसंच सक्षमपणे कारवाई करता यावी यासाठी डेअरी विभागातले 200 अधिकारी एफडीए मध्ये घेतले जाणार आहेत। तसंच पोलिसांचीही मदत कारवाईसाठी घेतली जाणार असल्याचं आत्राम यांनी म्हटलेलं आहे। जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ ह्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून एमपीडीए लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे। आपला स्वतःचा इंडिपेंडंट एफडीए डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे।